कसं आहे ना मित्रांनो, घरचे काय म्हणतील, बाहेरचे काय म्हणतील, पै पाहुणे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, याचा जर विचार आपण करत बसलो तर आयुष्यात कधीच सक्सेस होणार नाही. मग आपल्यात जे टॅलेंट आहे हे जगासमोर आपण मांडलं पाहिजे. कुणाचा न विचार करता आपण हे जगासमोर मांडलं पाहिजे. लोकांना जर लाजून आपण टॅलेंट आपलं जर जगासमोर मांडलंच नाही तर आपण मोठं नाही होणार ना. मग लोकांचं न ऐकता जर आपल्यामध्ये असलेली कला, आपल्या अंगामध्ये असलेली कला ही जर जगासमोर आणली तर भविष्यात एक ना एक दिवस तुम्ही मोठं होणार. आणि मी ठरवलं आहे की मी अजिबात कुणाचाच विचार करणार नाही. मला कोणी काही म्हणते, तुमचं पोरग आमच्या घरी जाऊन जरी सांगितलं तुमचं पोरगं येडच काहीतरी वेड्या आणि व्हिडिओ करतंय, काय पण करतंय, कसं पण करतंय, कितीही सांगू द्या, आपण कुणाचंच ऐकणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे की आपलं जे टॅलेंट आहे जगासमोर जे मांडतोय ते एक ना एक दिवस व्हायरल होणार. आपण सुद्धा एक ना एक दिवस प्रसिद्ध होणार. कारण आपल्याला माहीत आहे की आपली कला किती मेहनतीची आहे आणि आपण काय करतो हे आपल्याला माहीत आहे. कारण आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण आहे सूरज चव्हाणचं. कारण तो सूरज चव्हाणची परिस्थिती काय होती आणि आज तो काय आहे. कोट्याच्या बंगल्यात तो राहतो. त्याला आपले मुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा भेटायला, ते विचार करा. मग त्याला अख्खा महाराष्ट्र त्याचा फॅन आहे. विचार करा, तो मुलगा जगाचा जर विचार केला असता, लोकांचा जर विचार केला असता त्यांनी, तर तो आज यशस्वी झाला नसता. मग आपण तरी का जगाचा विचार करायचा? आपण तरी लोकांचा काय विचार करायचा आहे? अहो, तुमच्यात जे टॅलेंट आहे, तुमच्यात जे कला आहे, मांडा ना जगासमोर. मग मी तर तेच करणार आहे. मी जगासमोर कला मांडणार आहे. आणि जे काय होईल ते होईल. घरचे काय म्हणतील, बाहेरचे काय म्हणतील, ह्याचा मी कधीच विचार करणार नाही. कारण मला माहीत आहे मी माझं कष्ट प्रामाणिक आहे. तर मी एक ना एक दिवस मोठा होणार. आज होईल, आज होईल नाही, वर्षाने होईल नाही, 2 वर्षाने, एक ना एक दिवस आपण मोठा माणूस होणार म्हणजे होणार. ह्यात तर काय शब्दवादच नाही. कारण आपण काय कोणाचं वाईट केलेलं नाही. कारण लोक कसे असतात की बोलायलाच असतात, पण आपल्या वाईट वेळेत साथ द्यायला कोणच येत नाही. म्हणून लोकांकडनं कधीच लक्ष द्यायचं नाही. आपल्यावर जर विश्वास असला, आपण काहीतरी करू शकतो तर आपण करायचं. तर लोकांचा विचार कधीच करायचा नाही. लोकांच्या घरात काय आपल्याला खायला कोण बोलवत नाही. आपल्यालाच कमवायचं आहे, आपल्यालाच खायचं. का लोकांचा विचार करायचा ना? आपणच जर कमवायचं आहे, आपणच खायचं आहे, आपणच करायचं सगळं, तर का लोकांचा विचार करायचा नाही? आपल्यात जे टॅलेंट आहे हे जगासमोर मांडायचं. आणि मांडायचं तर मांडायचं. एक दिवस आपण खरंच मोठा होणार, एवढं मात्र नक्की. कारण आपल्या डोळ्यासमोर सूरज चव्हाणचा आदर्श आहे. आणि सूरज चव्हाणसारखं एक नाही आपण सुद्धा मोठा होणार म्हणजे 101%.